मी पण घेतली ना RX 100. मम्मीच्या हाताने तर मस्त पूजा पण करून घेतली आणि चालू पण करून घेतली. हीच ती आपली जुनी गाडी आज नवी बनलेली आहे. ऑटोवाल्याला बोलवून घेतलं आणि डायरेक्ट बस स्टँडला पोहोचलो, कारण की मला पण जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला. आपली क्वीन तर अगोदरच संभाजीनगरला पोहोचलेली होती. क्वीन तर माझी वाटच बघत होती. तिच्यात बसलो आणि पटापट सगळ्यांना घेतला आणि लगेच निघालो आम्ही बारामतीला जाण्यासाठी. मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करायची होती ना, आपली नवीन गाडी पण घ्यायची होती. मग तसं तर जाता जाता भूक तर खूप जोरात लागली होती. मग एका चांगल्या हॉटेलला थांबलो आणि मस्तपैकी जेवणाचा स्वाद घेतला आणि तिथून निघालो बारामतीला जाण्यासाठी, कारण की आपल्याला केक पण घ्यायचा होता अॅनिव्हर्सरीचा. आपल्या मित्राने तर केक घेऊन ठेवलेला होता. मग तिथून पण निघालो दीदीच्या घरी पोहोचलो. मग इकडे तर सगळेच थकलेले होते. मग आराम वगैरे केला आणि लगेच सकाळी उठलो, रेडी झालो. मस्त दीदीने स्वयंपाक केलेला होता, जेवण वगैरे केलं आणि मेन तर आपल्याला लग्न वाढदिवस साजरा करायचा होता मम्मी पप्पांचा. तो तर मस्त सेलिब्रेशन करून घेतला. मम्मी पप्पांसोबत सगळ्यांनी फोटो वगैरे घेतले आणि आपल्या क्वीन मध्ये बॅगा वगैरे ठेवल्या, कारण की आपल्याला जायचं होतं नवी गाडी घेण्यासाठी. मग तिच्यासाठी तर हार घ्यायचा होता. मग बारामती सिटी मध्ये तर पोहोचलो होतो, हार वगैरे घेतला, डायरेक्ट निघालो श्रीगोंदा जाण्यासाठी. क्वीन मध्ये तर मस्त डिझेल वगैरे टाकले, पण आपल्याला RX गाडी घ्यायची होती. मग इथं तर पोहोचलो, मस्त चहा वगैरे झाला आणि लगेच बिल वगैरे बघून घेतलं. पूर्ण अमाऊंट तर पेड करून टाकली. इकडे तर मम्मीने लगेच पूजा करायला सुरुवात केली. आज माझी जुनी गाडी खरंच नवी बनलेली होती. नव्या गाडीला तर मस्त गुलाबाचा हार वगैरे टाकला आणि इकडे भावाने तर मस्त नारळ वगैरे फोडला आणि मम्मीच्या हाताने मस्त चालू पण करून घेतली. थँक्यू सो मच ऑटोमोटिव्ह, खरंच खूप भारी गाडी बनवलेली. तसं तर डायरेक्ट पाटील आणि मी निघालो होतो. आता 250 किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला सिल्लोडला पोहोचायचं होतं, पण पाण्यानं तर पुरं वाटच लावून दिलेली होती.